तर भोनकोडे गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय श्री तुळशीराम म्हात्रे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। वनमंत्री चषक 2026 मध्ये त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। उदय तांडेल यांचं देखील स्वागत आहे। करावे संघाचे सन्माननीय वैभवजी तांडेल यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावर येण्याची कृपा करावी। समालोचक प्रकाश मिरजकर आपल्याला इथे बोलवत आहेत। हा नवीन सामना सुरू होतोय। वैभवजी तांडेल या, आपल्याला विनंती आहे की आपण कृपया एका मॅचचं समालोचन करावं। माझी खास विनंती आपल्यासाठी आहे। थँक्यू प्रकाशजी। प्रथम वंदितो गणरायाला आणि या सामन्याचे विश्लेषण करतो। मला वाटतं आजच्या दिवसातला हा तिसरा सामना, पहिला सामना जो झाला तो बेलापूर विरुद्ध कळवा संघ, कळवा संघाला नमवून पुढे चाल घेतली बेलापूर संघाने आणि हे दोघे विजेते संघ ज्याने करावे 11ला आताच पराभूत केलं, सारसोले आणि बेलापूर याच्यामध्ये रंगत लढत आजच्या दिवसातला हा तिसरा सामना बेलापूर विरुद्ध सारसोले। पहिले षटक एक उत्कृष्ट गोलंदाज सारसोले संघाचा कपिल, चांगला चेंडू मारायचा प्रयत्न होता, झेलबाद होण्याची शक्यता, हा आणि मोठा फलंदाज बाद होतोय विकास। बेलापूर संघाचा एक खंदा फलंदाज, एक मजबूत फळी विकास आपली विकेट गमावतोय। मारायचा प्रयत्न होता उंचावरून लॉंग ऑफला, परंतु सुंदर असा उत्कृष्ट असा झेल पकडतोय शशी मेर, कुठली चूक न करता तंबूचा रस्ता दाखवतोय आणि अशा प्रकारे पहिला हादरा झटका बेलापूर संघाला विकासच्या रूपात। पहिले षटक प्रगतीपथावर कपिल एक अनुभवी गोलंदाज म्हणता येईल, कारण की विकास सारखा एक धडाकेबाज स्फोटक फलंदाज त्याला रोखलं आणि त्याला मारण्यास भाग पडलं। नक्कीच चेंडू चांगला, त्या चेंडूला समजू शकले नाही आणि आपली विकेट गमावतोय एक मोठा फलंदाज विकास। मागच्या सामन्यामध्ये कळव्याविरुद्ध 50 धावा ठोकल्या होत्या विकासने, तोच विकास आता बाद होतोय मात्र 0 धावसंख्येवर। खरोखरच नवीन निलेश हा देखील एक स्फोटक उत्कृष्ट फलंदाज, अष्टपैलू फलंदाज, अष्टपैलू खेळाडू बेलापूर संघाचा, बेलापूर 11 संघाचा। दोन्ही संघामध्ये उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक शशी मेर, एक स्फोटक फलंदाज विकास याचा झेल पकडला। असे दोन्ही संघामध्ये भरणा असलेला हा सामना आपण पाहतोय बेलापूर 11 विरुद्ध सारसोळे। पाहूया पहिले षटक प्रगतीपथावर कपिल 4-5 पावलांचा रनअप, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय निलेश। याला निलेश तयार, कपिल तयार, हा चांगला सन्मान देतोय, स्टेअर केला, फक्त एक धाव मिळेल मात्र एका धावेने। आमचे माजी नगरसेवक लीलाधर नाईक साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आपण आलात, मंचाची शोभा वाढवली सर, थँक्यू व्हेरी मच। पुन्हा एकदा कपिल तयार, हा चेंडू उत्तम, याला उंचावून मारायचं, बॅटची कडा येते, डिक्लेअर घोषित क्षेत्रात। धावसंख्या 1 ने पुढे सरते, धावसंख्या 1 बाद 3। एक मोठा फलंदाज विकासच्या रूपात तंबूमध्ये परत। पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू फेकेल एक उत्कृष्ट अनुभवी गोलंदाज कपिल।
पाहूया कपिल उत्तमसाठी. उत्तम खेळतोय, 1 धाव संख्येवर पहिलं षटक प्रगतीपथावर. उंचावर मारायचा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय चेंडू अडवतोय, धाव देखील रोखतोय, षटक संपतंय. एक चांगले षटक म्हणता येईल. मात्र 3 धावा खर्चिल्या आणि 1 गडी बाद. कपिल याने खरोखरच अनुभवाची शिदोरी त्याच्या कमरेला बांधलेली आहे आणि नक्कीच त्याचा फायदा घेतोय स्वतः कपिल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर 1 बाद 3. दुसरं षटक देवनाथ. हा देखील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू देवनाथ सारसोले संघाचा. पाहूया तोंड देतील निलेश. देवनाथ देवा टू निलेश. हा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या दिशेला कट केलेला आहे. 1 धाव धावून काढली. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही आणि मला वाटतं आता काय होणार. आता पंच आता काय होणार. आता कोण बाद अजून देखील काही समजू शकले नाही. चेंडू हातात आहे बॉलरच्या. पंच बघूया आता काय होणार रे. नक्कीच चर्चासत्र इथे आमची पाहायचं आहे. आणि उत्तमला बाद घोषित केलेले आहे. अशा प्रकारे दुसरा आदरा बसतोय बेलापूर संघाला उत्तम याच्या रूपाने धाव बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. अशा प्रकारे उत्तम आपली विकेट फेकून तंबूमध्ये परत. दुसरा आदरा दुसरा झटका बेलापूर संघाला आणि आता उत्तम याची जागा भरून काढण्यासाठी 2 डाऊन बॅट्समन निलेश. दोन्ही निलेश देवा तयार. पहिल्या चेंडूवरती बाद केलं. धावबादच्या रूपाने बाद होतोय उत्तम. धावसंख्या धावपळकावर 3. आत्ताचा चेंडू मारायचा होता. बॅटची कडा घेते घोषित क्षेत्रात. धावसंख्या 4. सारसोळे संघाने बेलापूर संघाला जकडून ठेवलेला आहे. पाहूया हा चेंडू चांगला टोलकावलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेला. एकच धाव मात्र, कारण की शशी सारखा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे ज्याने झेल पकडला विकासाचा आणि तंबूचा रस्ता दाखवला. तोच तो शशी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मात्र 1 धाव संख्येवरच समाधानी तो निलेश. पाहूया पुन्हा एकदा देवा टू निलेश. दुसरं षटक प्रगतीपथावर सारसोले संघाचा. हा देवा चांगला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू उसळी घेतलेला चेंडू काही समजू शकले नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थगित. चेंडू परत. गेंदबाज बॉलर देवाकडे. कपिल यष्टीरक्षक पुन्हा एकदा. पाहूया देवा तयार निलेश तयार. हा उंचावर मारायचा होता. उंच चेंडू जाते. लॉब झालेला चेंडू. 1 बाउन्स. चौकार. 4 धावांचा इशारा देत आहेत पंच. या 4 धावेने धावसंख्या धावपळकावर 9. 2 बाद 9. निलेश एक उत्कृष्ट स्फोटक फलंदाज आहे.
पण तो जलवा आहे तो त्यांना दाखवायला लागेल, कारण की एक मोठी धावसंख्या या सारसोळे संघापुढे जर उभी करायची असेल तर नक्कीच त्यांना एक मोठी फलंदाजी, परंतु नाही. सारसोळे संघात देखील तसेच तेवढ्याच हिमतीचे गोलंदाज देखील आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलेला आहे, चेंडू ट्रॅव्हल करतोय, काबू करण्याच्या दिशेने थोडासा फंबल होतोय, क्षेत्ररक्षक मिसफिल्ड होते दत्ता. आणि या 4 बॅक टू बॅक 4 रन्स म्हणजे 4 आणि 4 8, या 8 धावेने धावसंख्या धावफलकावर 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर थोडासा आकार आलेला आहे. बेलापूर 11 संघ 13. पाहूया, लागोपाठ 2 चौकार मारले निलेश याने. दोन्ही संघ हा सामना मात्र 4 षटकांचा राहील, नोंद घ्यायची आहे. सामना 4 षटकांचा आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 13. पाहायचं आहे निलेश दोन्ही. आता मात्र गोलंदाज एक उंचपुरा असा गोलंदाज राजेश मडवी राजा. इथे थोडासा सत्कार समारंभ तुळशीराम म्हात्रे यांच्या हस्ते लीलाधर नाईक यांच्या हस्ते सत्कार होते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही आलात, आमच्या समालोचन कक्षाची शोभा वाढवली, मंडपाची. धन्यवाद. तिसरं षटक प्रगतीपथावर राजेश. पहिला चेंडू फेकला, 2 चेंडू फेकले. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. पाहूया निलेश पुन्हा एकदा तयार, राजा तयार. हा चेंडू लोअर फुलटोचा चेंडू, तिथे पाहूया चांगले क्षेत्ररक्षण, चांगली चेंडू फेकी, परंतु 2 धावा काही रोखू शकल्या नाही. 2 धावेने धावसंख्या धावफलकावर 15, आय एम सॉरी 16. पुन्हा एकदा तयार राजेश मडवी. हा चेंडू खराब चेंडू असेल नक्की, स्वेअर चेंडू, दिशाहीन चेंडू म्हणता येईल. या 1 अवांतर धावेने धावसंख्या पुढे हलते सरते 17. तिसरं षटक प्रगतीपथावर सारसोळे संघ विरुद्ध बेलापूर 11. काही नाजूक स्थितीत थोडासा बेलापूर संघ म्हणता येईल, कारण की धावसंख्या जशी पाहिजे तशी नाहीये. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता आणि तोच काम करून दाखवलेला आहे निलेश याने. खराब चेंडूचा खरपूस समाचार घेतला निलेश याने. राजेश मडवी यांचा खरोखरच खराब चेंडू आणि 6 धावा मिळतात. या 6 धावेने धावसंख्या धावफलकावर 23. आता मात्र कुठेतरी आकार येताना दिसतोय बेलापूर 11 संघ, कारण की त्यांचा मोठा फलंदाज विकास डोक्यावरती हात नक्कीच त्यांनी ठेवलेले आहेत, कारण की कुठेतरी त्याला वाटत असेल की काहीतरी मी चूक केली आणि तोच आता खामियाजा भरून काढतोय निलेश. पाहूया पुन्हा एकदा राजेश तयार. हो पुन्हा एकदा फुलटो चेंडू, पण नाही. चांगला क्षेत्ररक्षक शशी. हो व्हॉट अ थ्रो. आणि मात्र आता आत्महत्या केली निलेश याने, कारण की क्षेत्ररक्षक तिथे उत्कृष्ट शशी मेहर. 1 धाव होती, 1 धावेचे 2 धावेचा प्रयत्न निलेश याने काही कम्युनिकेशन साधलं नाही आणि बाद होतोय. आणि अशा प्रकारे हा तिसरा आदरा बसतोय तो बेलापूर 11 संघाला. धावसंख्या धावफलकावर 24. राजेश मडवी तिसरं षटक, चांगली गोलंदाजी, परंतु एक खराब चेंडू, कुठेतरी खराब चेंडू देतोय आणि 6 धावा येतात. त्या 6 धावेने थोडासा आकार येतोय ते धावसंख्येला. 24 धावसंख्या धावफलकावर, 8च्या सरासरीने जवळजवळ धावफलकावर धावसंख्या लागलेले राजेश.
आमच्या पालिकेचे इंजिनियर साहेब पाहूया. डावखुरा फलंदाज राजेश हा देखील उत्कृष्ट फलंदाज आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू राजेश मडवी टू राजेश, राजा टू राजा. कौन किसका बजाता है बाजा देखना है. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू राजेश टू राजेश, राजेश पाटील राजेश मडवी तयार. हा चेंडू चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू मारायचा होता, प्रयत्न हुकतोय, चांगले क्षेत्ररक्षण, एक धाव धावून काढतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ओ ओ ओ पुन्हा एकदा आत्महत्या. आणि आता मात्र निलेश बाद होतोय. गरज नसताना धाव घ्यायचा प्रयत्न. इट्स ॲब्सोल्युटली मिसअंडरस्टँडिंग बिटवीन दिस टू प्लेयर्स. कारण की इथे कम्युनिकेशन बघता बघता कुठेतरी दोघांचं चुकीचं झालं आणि आता आत्महत्या करतोय. एक प्रकारे आत्महत्याच म्हणता येईल. निलेश एक चांगला उत्कृष्ट फलंदाज बाद होतोय. धावसंख्या धावपळकावर 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शेवटचं अखेरचं अंतिम षटक घेऊन पाहायचं आपल्याला कोण येतोय. 4 फलंदाज तंबूमध्ये परत. आत्ताचा फलंदाज बाद होतोय. नक्कीच निराशा असेल, पण कुठेतरी मी सांगेल दोघांचीही चुकी आहे. कारण की दोघांनी कम्युनिकेशन साधले नाही, कोणीच नाही बोलला नाही. जसा कॉल आला तसा दोघेही धावून पडले आणि बाद होतोय तो मात्र डेंजर एंडला थ्रो जातोय आणि निलेश अशा प्रकारे बाद होतोय. संदीप आणि शेवटचं अंतिम अखेरचं षटक दिनेश मडवी. पाहायचंय जॉन्टी बेलापूर 11 संघाचा. दिनेश शेवटचं 4थं षटक अखेरचं सारसोले संघाकडून. तसेच बेलापूर 11 संघाचा संदीप जॉन्टी. पाहायचंय. हो 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 व्हॉट अ शॉट इट इज. ऍब्सोल्युटली मॅक्सिमम 6 धावांसाठी षटकार येऊन जॉन्टी सारखा हा फटका मारलाय संदीप याने. इरादे स्पष्ट. या 6 धावेने धावसंख्या धावपळकावर 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स. काय फटका आल्या बरोबर. इरादे स्पष्ट. मला वाटतं त्याला त्याच इराद्याने त्याच एक आत्मविश्वासाने पाठवलेला आहे की जाऊन तुला फक्त मारायचे. 6 चेंडू आहेत आपल्याकडे आणि 6 चेंडू मध्ये जेवढ्या जास्तीत जास्त धावा जमवता येतील तेवढ्या जमवायला सांगितले आहेत. पाहायचंय पुन्हा एकदा. तयार दिनेश, तयार संदीप, तयार. काय याच्यामध्ये प्लॅनिंग असेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मारले, परंतु आता हा 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 राजाच्या हातातून बॉल सुटणं मुश्किलच आहे. राजेश मडवी यांचा एक उत्कृष्ट झेल, चांगला फटका होता. कुठेतरी ताकद कमी पडली मला वाटतं. टायमिंग मला वाटतं काहीतरी चुकीचं झालं. फटका चांगला होता, चेंडू तितकाच चांगला, परंतु चांगला खेळला होता, मात्र बाद होतोय. अशा प्रकारे हा 6वा झटका बसतोय बेलापूर. आय एम सॉरी 5वा झटका बसतोय बेलापूर 11 संघाला आणि धावसंख्या धावपळकावर 31. 4थं अखेरचं अंतिम षटक. दिनेश याला यश मिळतं. एक षटकार आपलं काम करून गेला भाई. कारण की एक फटका, 2 चेंडू आणि 6 धावा जमवल्या त्या संदीप याने, जॉन्टी याने. आणि धावसंख्येला थोडासा आकार. पाहूया आता गणेश, गणपती बाप्पा मोरया. पाहूया काय करामत करून दाखवतोय. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि या 4 चेंडूवरती किती धावा जमवतोय हा गणेश बेलापूर 11 संघाचा. याच्या बॅटमध्ये पण ती ताकद आहे, तो दम आहे, तो धसका आहे बघा. पण चेंडू गोलंदाज ओ हो हो व्हॉट अ बॉल. इट वॉज अ ऑसम डिलिव्हरी. कारण की हा चेंडू खरोखरच एक गुड ब्लेंड स्पॉट वरती पडलेला चेंडू, निर्धाव चेंडू आणि धावसंख्या स्थगित. पाहूया पुन्हा एकदा. ओ हो काय फटका. मात्र काय आहे झेल. हा बाद. थोडस व्यत्यय आहे इथे, स्टेज आहे त्याच्या कारणाने आम्हाला काही पाहू शकलो नाही मी, परंतु झेलबाद होते. चांगला फटका होता, पॉइंटच्या वरून मारलेला फटका, परंतु तिथे झेल पकडतोय क्षेत्ररक्षक आणि 6वा झटका बसतोय बेलापूर 11 संघाला. धावसंख्या स्थगित. धावसंख्या 31 आणि आता मात्र येतोय नितीन.
चौथं षटक, चौथ्या षटकातले शेवटचे 2 चेंडू फेकेल दिनेश. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, मात्र दुसरा चेंडू बाद, तिसरा चेंडू बाद. आता आय एम सॉरी, तिसरा डॉट, चौथ्यावरती झेल बाद. आता पाचवा चेंडू, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणता येईल दिनेशाची. कुठेतरी अनुभव भरलेला आहे. चेंडू समजू शकले नाही. नितीन, नवीन आलेला फलंदाज, निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. एक फटकाला लागला, मात्र काही पुढे त्यांना काही मारू दिले नाही. अशीच गोलंदाजी एक्सपेक्ट करत होते सारसोले संघ. हो हो, मारायचं आहे, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बाद होतोय नितीन. आणि अशा प्रकारे 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31 आणि 32 धावांचं लक्ष आव्हान ठेवलेलं आहे सारसोळे संघाला. पाहूया 4 षटकांचा सामना. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणता येईल ही दिनेशाची. पहिल्या चेंडूवरती खणखणीत संदीप याने षटकार लगावला, मात्र पुढचे 5 चेंडू ओ हो काय बॉलिंग म्हणता येईल. नंतर विकेट, डॉट बॉल, विकेट, डॉट बॉल, विकेट. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला तो दिनेशाने. पहिले षटक कपिल यांनी देखील मात्र 2-3 धावा खर्चिला आणि 1 विकेट. देवनाथ याने मात्र पहिले 4 चेंडू चांगले फेकले होते. 2 चौकार ज्या निलेशाने मारल्या होत्या त्याच्याने थोडीशी धावसंख्येला आकार आलेला होता, परंतु तिसरं षटक राजेशाने देखील उत्कृष्ट गोलंदाजी केली. आणि दिनेश, ओ हो काय गोलंदाजी. आणि अशा प्रकारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 31, मात्र म्हणजे 24 चेंडू आणि 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते सारसोळे संघापुढे. चला बेलापूर संघ, थोडीशी घाई करा, त्वरा करा, कारण की अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. एक विनंती असेल तुम्हाला, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. जी काही मीटिंग असेल आपण मैदानात येऊन करूया. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मास्टर क्रिकेट असोसिएशन आयोजित बोनकोडे संघ, बोनकोडे 11, गावदेवी बोनकोडे 11 तर्फे सामने ठेवण्यात आलेला आजचा दुसऱ्या दिवसातला हा तिसरा सामना. पहिला सामना जो झाला होता बेलापूर विरुद्ध कळव्या संघाला नमवलं बेलापूर संघाने आणि पुढची चाल घेतली. तसेच सारसोळे विरुद्ध करावे संघाला नमवून सारसोळे संघ पुढे. आणि आताची जी लढत ती बेलापूर 11 विरुद्ध सारसोळे. बेलापूर 11 बेलापूर 11 प्लीज, एक नम्र विनंती असेल, क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आपल्याला. ब गट हा मला वाटतं शेवटचा सामना असेल ब गटातला. आणि याच्यानंतर होणारा सामना जो क गट असेल, दिघा विरुद्ध सारसोले 11. दोन्ही संघाचे संघनायक नाणेफेकी करण्यासाठी इथे समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. बत्तीस धावांचं लक्ष जे आहे ते सारसोळे संघापुढे ठेवलेलं आहे बेलापूर 11 संघाने. आणि पाहूया 4 षटकामध्ये या 32 धावा जमवायच्या आहेत. सलामीवीर नेहमीप्रमाणे शशी, मेहर आणि देवनाथ दोन्ही उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, स्फोटक फलंदाज सारसोळे संघाचे.
पाहायचं आपल्याला ह्या 32 धावा रोखून ठेवतोय बेलापूर संघ की सारसोळे संघ किती षटकामध्ये जमवतोय. नक्कीच एक मोठी लढत, दोन्ही संघ बलाढ्य संघ. बेलापूर संघामध्ये नक्कीच त्या ताकदीचे गोलंदाज आहेत ज्याच्यामध्ये क्षमता आहे ह्या 32 धावा रोखण्याची. परंतु सारसोळे संघ देखील एक मजबूत बॅटिंग लाईनअप असलेला हा संघ सामना पाहायचा आपल्याला. जिंकतोय की बेलापूर संघ अडवतोय पाहायचं आहे. पाहूया, सामन्याला सुरुवात होईल. आमच्या बोनकोडे गावचे बीजेपी चे कार्यकर्ते एक मोठा कार्यकर्ता बीजेपीचा निलेश म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत. आपण आलात, समालोचनाची शोभा वाढवली तरी तुमचं हार्दिक स्वागत आहे निलेश म्हात्रे साहेब. चला सामन्याला सुरुवात. सारसोले विरुद्ध बेलापूर 11. 32 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे बेलापूर संघापुढे. आय एम सॉरी, सारसोळे संघापुढे बेलापूर संघाने. देवनाथ आणि शशी स्ट्राइक हँडला देवनाथ, तर नॉन स्ट्राइक हँड शशी मेहर. आणि पहिला गोलंदाज, सुरुवातीचा सलामीवीर गोलंदाज प्रकाश. एक उत्कृष्ट गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज बेलापूर 11 संघाचा. पाहायचा आहे तोंड देईल तो देवा प्रकाश. हा टप्प्याचा चेंडू, चांगला चेंडू म्हणता येईल, मारायचा होता, पुढे सरसावला होता देवनाथ. मात्र एक धाव मिळते. चांगला चेंडू म्हणता येईल. एका धावेने सुरुवात, खातं उघडतोय, श्री गणेशा करतोय. वैयक्तिक तर सांघिक. पुन्हा एकदा प्रकाश तयार. आता मात्र एक विस्फोटक हा फलंदाज शशी मेहर सारसोळे संघाचा. पाहूया, पहिला चेंडू लोअर फुल टॉस मारायचा होता, चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगला. चांगले क्षेत्ररक्षण म्हणता येईल. एकच धाव मिळते शशी याला. 2 धावा धावसंख्या धावपळकावर. पाहूया प्रकाश, 2 चेंडू फेकले, 2 धावा मिळत आहेत. 32 धावांचा पाठलाग करतोय सारसोळे संघ. हा चेंडू, चांगला चेंडू मारायचा होता, चेंडू हुकतोय. सारसोले 11 विरुद्ध दिघा. दोन्ही संघ नायक समालोचन कक्षामध्ये यायचं आहे नाणेफेकी करण्यासाठी प्लीज. हे शेवटचं अनाउन्समेंट असेल तुमच्यासाठी प्लीज. पुन्हा एकदा सामना बेलापूर 11. ओहो, चांगला चेंडू लोअर फुलटॉस. पुन्हा एकदा त्याच प्रकारे लॉंग ऑफला चेंडू जातोय नितीन. ओहो, 2 धावा मिळतात आणि अशा प्रकारे या 2 धावेने धावसंख्या 4 च्या घरात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रकाशाची. प्रकाश पुन्हा एकदा तयार. देवनाथ तयार. 32 धावांचा पाठलाग करतोय सारसोळे संघ. बघायचंय आपल्याला. ओहो, चांगला चेंडू, चेंडू आदळतोय पायावरती आणि पंचांकडून दाद मागतोय पंच. यस, बोट उंचावतोय आणि अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय. पायची बाद होतोय देवा, मोठा फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे पहिला हादरा बसतोय तो सारसोळे संघाला देवनाथच्या रूपात. 4 या धावसंख्येवर. आतापर्यंत 5 चेंडू फेकले, धावसंख्या 4 आणि 1 फलंदाज तंबूमध्ये परत देवनाथच्या रूपात. आणि आता देवनाथ याची जागा भरून काढण्यासाठी बघायचं आपल्याला दत्ता मेहर. एक भाऊ आतमध्ये तर एक भाऊ दुसरा आतमध्ये येतोय दत्ता. हे दोन्ही
तो काळ गाजवलाय या दोन्ही फलंदाजाने. तेच हे दोघी शशी आणि दत्ता, ज्यांच्या फक्त नावाने गोलंदाज घाबरत असत, तेच ते शशी आणि दत्ता. पाहायचंय 32 धावांचा पाठलाग करतोय सारसोळे संघ. बेलापूर संघाकडून पहिलं षटक प्रकाश. 5 चेंडू आतापर्यंत फेकले, 4 धावा धावपळकावर, 1 फलंदाज बाद. पाहायचंय सारसोळे 11 आणि दिघा यांच्यामध्ये नाणेफेकी होत आहे. शेवटचा चेंडू फेकेल प्रकाश. पाहूया दत्तासाठी. हा 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 व्हॉट अ बॉल. चांगला चेंडू, काही समजू शकले नाही. मारायचा होता, पुल करायचा होता, परंतु निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या मात्र 4. पाहूया नाणेफेकीचं कॉल इथे. तुलसीराम म्हात्रे यांच्या हस्ते. सारसोळे 11 विरुद्ध दिघा. नाणेफेकी पाहायचं आपल्याला. आणि नाणेफेकी झालेल्या नाणेफेकीचा कॉल दिघा संघाने जिंकलेला आहे. आपलं निर्णय कळवायचा आहे त्वरित. नो प्रॉब्लेम. उत्तम उत्तम मोठा उत्तम. वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरं षटक घेऊन बेलापूर 11 संघाकडून उत्तम पाटील. पाहूया शशी तोंडेल उत्तमला. उत्तम हा चेंडू, हो हो हो, स्लोअर डिलिव्हरी आणि राजेशच्या वरून मारतोय. पहिला चेंडूवरती खरपूस समाचार घेतोय. 6 धावांचा हा फटका. जसं मी म्हटलं आणि ते करून दाखवलं शशी याने. पहिल्या चेंडूवरती 6 धावा. धाव संख्या धाव फलकावर 10. 17 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा उत्तम तयार. शशी तयार. हा चेंडू चांगला चेंडू आणि परत एकदा त्याच दिशेला मारला होता चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा फंबल होते पण चांगली चेंडू फेकी. 1च धावावर समाधान शशी याला. धाव संख्या 11च्या घरात. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार. शशी याने मारून आपले इरादे स्पष्ट केले. आता मात्र दत्ता बघायचंय पुन्हा एकदा. उत्तम तयार. दत्ता तयार. हो हो, लोअर फुलटोचा चेंडू सरसावून पुढे आला होता. 1च धाव. विकास चांगला चेंडू अडवतोय, चेंडू फेकते, तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतोय. धाव संख्या धाव फलकावर 12. सारसोळे विरुद्ध बेलापूर. 32 धावांचं लक्ष्य. आता मात्र धाव संख्या पाहूया. दुसरं षटक प्रगतीपथावर. वाह, व्हॉट अ कव्हर ड्राईव्ह. हो, चांगले क्षेत्ररक्षण नितीन याचं. चांगली चेंडू फेकी. 1च धावावर समाधान मानावं लागलं ते शशी याला. धाव संख्या धाव फलकावर 13. दुसरं षटक प्रगतीपथावर. उत्तम. पाहूया हा चेंडू. चांगला चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय, चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. दत्ता हळूहळू का न हो पुढे धावा सरतायत. एक मोठा फटका जो पाहिजे होता तो आला शशीच्या बॅट मधून. धाव संख्या 14. पहिल्या चेंडूवरती षटकार खाऊन देखील चांगली गोलंदाजी म्हणता येईल उत्तम्याची. मात्र पुढच्या 4 चेंडूवर सिंगल फक्त दिले ती उत्तम याने आणि उत्तम यांची चांगली गोलंदाजी म्हणता येईल. मोठा फटका येऊन देखील एक चांगलं कंट्रोल म्हणता येईल, चांगलं कमबॅक म्हणता येईल उत्तम याचं. पाहूया शेवटच्या चेंडूवर काय मारतोय. स्कोर 14. शेवटचा अखेरचा चेंडू या षटकातला फेकेल उत्तम शशी. शशीने पहिलाच खणखणीत षटकार मारला होता उत्तम याच्या चेंडूवर. आता शेवटचा चेंडू देखील फेस करेल शशी.
फुलटो चेंडू, इरादा होता मारायचा परंतु घोषित क्षेत्रात जातोय चेंडू आणि मात्र एक धाव मिळेल. नाराज असतील नक्कीच कारण की लॉलीपॉप चेंडू होता आणि धावसंख्या धावपळकर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15. आता मात्र 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. मात्र तितकं मोठं असं लक्ष्य नाही परंतु क्रिकेट हा असा एक गेम आहे, एक खेळ आहे. अगोदर काही प्रिडिक्ट करू शकत नाही आपण कारण की शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत काही निर्णय आपण सांगू शकत नाही कारण की आताच आपण झालेली मॅच आता झालेली T20 मॅच आपण पाहिले असेल जे एका तर त्याच्यामुळे अगोदर आपण प्रिडिक्ट नाही करू शकत की कोण जिंकेल आणि कोण हरेल कारण की दोन षटकं आणि जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. विकास वैयक्तिक पहिलं तर संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन एक अष्टपैलू खेळाडू विकास दत्तासाठी फुलटो चेंडू आदळतोय पायावरती आणि मला वाटतं चेंडू मांडीवर आदळतोय. नक्कीच बाल बच गए. पहिला चेंडू फुलटो चेंडू, लॉलीपॉप चेंडू समजू शकले नाही. चेंडू आदळतो डायरेक्ट पायावरती. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थगित. पुन्हा एकदा विकास तयार दत्तासाठी. हा चेंडू चांगला चेंडू, पुन्हा एकदा लोअर फुलटो चेंडू. एकच धाव मिळेल दत्ता याला. धावसंख्या 16. आता मात्र अजून 16 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक 10. बघायचं आपल्याला गोलंदाज कितपत भारी पडतायत या फलंदाजांवरती की फलंदाज भारी पडतायत या गोलंदाजावरती कारण की 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. बोलापूर 11 विकास. हो चांगला चेंडू, चांगला स्टेअर केलेला चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. राजेश चेंडू अडवतोय. वाह, काय चेंडू पैकी म्हणता येईल. खरोखरच उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एकच धाव, मात्र एक धावावर समाधान. शशी याला. धावसंख्या पुढे 17. पुन्हा एकदा तयार विकास दत्तासाठी. ओहो, खराब चेंडू असेल. स्क्वेअर चेंडू सोडून दिला वेल लेफ्ट. एक धाव मिळते. एक चेंडू देखील मिळेल. धावसंख्या 18. आता मात्र धावसंख्या जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. पाहायचा आहे. विकास तयार, दत्ता तयार. हा चेंडू चांगला चेंडू होता. तितक्याच चांगल्या प्रकारे हो झेलबाद होण्याची शक्यता. निलेश काहीतरी चूक करतोय. पकडो कॅच और जीतो मॅच, छोडो कॅच छोड दो मॅच. कॅचेस विन द मॅचेस. कुठेतरी चूक होते आणि एक धाव मात्र मिळेल दत्ता याला. अतितटीचा सामना हा चालू असताना झेल सोडतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा तयार विकास. तिसरं षटक, तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू फेकेल. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. शशी विकास टू शशी. हो चांगला चेंडू. एक धाव धावून काढली. बघायचंय आता मात्र कुठलीच चूक नाही करत. एकच धावावर समाधान. धावसंख्या पुढे 20. 12 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातला ओहो काहीतरी क्रॅम्प पायामध्ये, थोडीशी दुखापत असं वाटतंय. गोलंदाज विकास. शेवटचा चेंडू आहे या षटकातील, तिसऱ्या षटकातील. अजून एक चेंडू एक षटक आणि धावसंख्या जिंकण्यासाठी
7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकेल विकास टू दत्ता. दत्ता मेहर, एक मोठा फटका किंवा एक विकेट, काहीतरी चित्र बदलेल. हो हो हो, चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला फटका राजेश. काय चूक होते या क्षणाला, कुठेतरी ही चूक महाग पडेल, कारण की 4 धावा येतात या शेवटच्या चेंडूवरती तिसऱ्या षटकातील आणि धावसंख्या पुढे सरते 24 घरात. 24 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 8 धावांची आवश्यकता. आत्ताचा फटका चेंडू खरोखरच चांगला चेंडू होता, परंतु तितक्याच चांगल्या प्रकारे खेळून काढला तो दत्ता याने आणि दत्ता याच्या नावावर 4 धावा येतात. त्या शेवटचा 4 धावा किती महत्वाच्या ठरतील. आणि ती मिसफील्ड जी दोघांची चूक झाली, कुठेतरी कम्युनिकेशन येताना सांगायला हवं होतं राजेश किंवा निलेश याने की हा चेंडू मी पकडतोय, तिथे कुठेतरी गफलत झाली आणि ते चेंडू दोघांना सुलटी देऊन कल्टी देऊन जातोय चौकार 4 धावांसाठी. आणि या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 24 घरात. आता मात्र 6 चेंडू आणि 8 धावा. छोटा उत्तम, मोठा उत्तम यांनी आपली कामगिरी केली. आता छोटा उत्तम शेवटचं षटक, चेंडू त्याच्या हातात. शशी दत्ता, दोघे भाऊ, सख्खे भाऊ, मार्क वा स्टीव वा, जसे तसे हे दोघेही, शशी आणि दत्ता. इरफान युसुफ, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर. पाहायचंय यांच्या दोघांमध्ये क्षमता आहे. तसंच उत्तम एक उत्कृष्ट गोलंदाज, फिरकी गोलंदाज बेलापूर 11 संघाचा. पाहायचंय रोखून ठेवतो की हे ठोकून टाकतायत, बघायचंय आपल्याला, कारण की क्षमता फलंदाजामध्ये देखील आहे आणि गोलंदाज. एक उत्कृष्ट रंगलेला असा हा सामना बेलापूर 11 विरुद्ध सारसोळे. याच्या अगोदर नाणेफेकी झाली दिघा विरुद्ध सारसोळे 11. दिघा संघ आपला निर्णय कळवायचा आहे आणि तयार राहायचं आहे आपल्याला, कारण की हा शेवटचं षटक आहे. बेलापूर 11 6 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावा. पाहायचं आहे पहिल्या चेंडूवरती काय येतोय, डॉट की षटकार की विकेट, बघायचंय. उत्तम तयार, शशी तयार, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल उत्तम. छोटा उत्तम, हा हा हा, चांगला चेंडू. 1 धाव, 1 धाव आलेले. 1 धावेने थोडस बोज हलकं झालेलं आहे. 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. चांगला चेंडू म्हणता येईल उत्तम याचा. 5 चेंडू 7 धावा. शशी पुन्हा एकदा उत्तम तयार. सारसोळे संघ 32 धावांचा पाठलाग करतोय. हा हा हा, चांगला चेंडू आणि चांगले क्षेत्ररक्षण प्रकाशाचं. 1च धावावर समाधान. शशी दुसऱ्या चेंडूवर देखील 1च धाव येते. आता मात्र 4 चेंडू आणि 6 धावा. काहीतरी चित्र पलटेल जर पहिला हा तिसरा चेंडू, या चेंडूवरती समजा जर विकेट येते तर सारसोळे संघ थोडा दबावात. या चेंडूवर मोठा फटका येतोय तर बेलापूर संघ. आता बघायचं आहे गणेश, ओ हो हो हो, झोल्यांशी गालला बॉल. ओ माय गॉड, ह्या क्षणाला हे अपेक्षित नाही खरोखरच, कारण की सिच्युएशनच अशी आहे, अतिटतीचा सामना आणि अशा या वेळेला हे असं क्षेत्ररक्षण एक्सपेक्ट करत नाही बेलापूर संघ, इव्हन प्रेक्षक देखील. खरोखरच या 4 धावा येतात दत्ता याला आणि या 4 धावेने धावसंख्या पुढे आलते सरते 30. आता मात्र 2. खरोखरच एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल या उत्तम याची, परंतु चांगला क्षेत्ररक्षण, कारण की बघा गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षणाची साथ असेल तर तेव्हा भरून येतो गोलंदाज, परंतु गोलंदाजाला क्षेत्ररक्षण साथ नसेल तेव्हा मात्र कुठेतरी अपसेट, कुठेतरी डाऊन होतो. उत्तम पुन्हा एकदा तयार, दत्ता तयार. आताचा चेंडू उंचावर मारलेला फटका बघायचा आहे. काय षटकार, ओहो. आणि अशा प्रकारे विजयी जीत घोषित केली ती सारसोळे संघाने आणि बेलापूर संघाला नमवलेला आहे. 32 धावांचा पाठलाग करत असताना या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. आणि अशा प्रकारे अभिनंदन करतोय मी सारसोळे संघाचा आणि बेलापूर संघ त्यांच्या संघनायकाला मी इथे आमंत्रित करतो त्यांचा मानाचा चिन्ह, सन्मान चिन्ह घेण्यासाठी. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला